नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल ए क्लास इन्फॉर्मेशन वरती। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा ते आपण बघणार आहोत। मित्रांनो बघा, आपल्याला जे नारी शक्ती दूत ऍप जे सांगितलेलं होतं प्ले स्टोर वरती, त्यावरती भरपूर म्हणजे लोड असल्यामुळे ऍप ओपन होत नाही किंवा ओटीपी येत नाही, भरपूर प्रॉब्लेम्स तिकडे होत आहेत। तर आपण बघणार आहोत की नक्की वेबसाईट वरती फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि मित्रांनो त्याबद्दल आपण डिटेल डिस्कस करणार आहोत। त्यासोबत मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, तुमच्या समोर तुम्हाला गुगलवरती जायचं आहे। गुगलवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटचं नाव काय आहे तर ladkibaheen.maharashtra.government.in ही वेबसाईट आहे। पुन्हा एकदा सांगते, ladkibaheen.maharashtra.government.in या वेबसाईटवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत असेल मुखपृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि 4 नंबरला आहे अर्जदार लॉग इन। आता त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। त्यासमोर तुम्हाला दिसत असेल लॉग इन मध्ये मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे। तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर द्यायचा आहे, जेणेकरून ओटीपी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करता येईल। तर बघा, मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली एक त्याला पासवर्ड तुम्हाला ठेवायचा आहे आणि नंतर खाली एक कॅप्चा दिलेला आहे बघा, तो कॅप्चा जो आहे 276153 तो खाली एंटर करायचा आणि पुढे रिफ्रेश लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा समोर मग तुमच्या समोर असा फॉर्म ओपन होईल। आता फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते आधारवरती जे नाव असणार आहे ते नाव टाकायचं आहे। आधारवरती जी स्पेलिंग असेल तुमच्या नावाची तीच एक ना एक अक्षर बघून त्या ठिकाणी फिल करायचं। त्यानंतर भरपूर जणांचा फॉर्म, आता मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की भरपूर जणांचा फॉर्म जो आहे तो आधारवरती जो त्यांचं नाव आहे ते मराठीमध्ये अपलोड केल्यामुळे त्यांचा फॉर्म जो आहे रिजेक्ट झालेला आहे। तुम्हाला इंग्लिशमध्ये या ठिकाणी नाव टाकायचं आहे। मोबाईल नंबर जे आहे, मोबाईल नंबर तुमचा मी आत्ताच सांगितलं जो तुम्ही लॉग इन पासवर्डला दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथे टाका। त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका। पासवर्डची पुष्टी झाल्यानंतर जिल्हा कोणता आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहे ते टाकायचं आहे। नंतर त्याला कोणता तालुका आणि गाव आहे। त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका असेल तर ते टाका, किंवा मग त्या ठिकाणी ऑप्शन येईल तर लागू नाही वगैरे, तर त्या पद्धतीने तुम्हाला भरायचं आहे। नंतर तुम्ही समोर गेल्यानंतर बघा तालुका टाकल्यानंतर गाव आहे, नंतर महानगरपालिका, नगरपालिका जर लागू नसेल तर तिथे लागू नाहीचं ऑप्शन येईल ते टाकायचं। खाली ऑथराइज पर्सन म्हणजे तुम्ही एक सामान्य महिला आहात की अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, त्यानंतर महानगरपालिका बालवाडी सेविका आहात, त्या ठिकाणी भरपूर ऑप्शन येतील। जर तुम्ही काहीच करत नसाल, हाऊसवाईफ असाल, घरीच असतात, तर तुम्हाला सामान्य महिलावरती क्लिक करायचं आहे। आणि जर तुम्ही अदर कोणत्याही पोस्टवरती असाल तर त्या ठिकाणी क्लिक करू शकता। त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। त्या ठिकाणी बघा खाली त्या ठिकाणी साइन अप वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल 51810108। आता हा जो कॅप्चा आहे तुमच्या वेळेला पण हाच कॅप्चा येणार नाही, वेगवेगळे कॅप्चा त्या ठिकाणी येतात। व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक ओटीपी येईल 4 अंकी, तो तुम्हाला फिल करायचा आहे। आणि नंतर तो कॅप्चा जो दिलेला असेल तुमच्या साईटवरती जेव्हा फॉर्म भरता तुम्ही त्यावेळेला तो कॅप्चा टाकायचा आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचा आहे। व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर पुन्हा असा आपण ज्या मेन वेबसाईटवरती येणार आहोत आणि तुम्हाला राईट कॉर्नरला लॉग इन सक्सेस अशी एक छोटीशी नोटिफिकेशन दिसेल लॉग इन सक्सेसची। मग नंतर तुम्हाला बघा त्या ठिकाणी लॉग इन सक्सेसची नोटिफिकेशन दिसल्यानंतर आता जे मुखपृष्ठ आहे ते यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाईल, योजनेची माहिती, लॉग आउट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज, अशा पद्धतीने तुमच्या समोर इंटरफेस ओपन होतील। तर माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज जो आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल, त्या योजनेची सगळी माहिती तुमच्या समोर येईल। आणि मित्रांनो त्यानंतर मग आधार नंबर बघा, आपण जेव्हा क्लिक करणार माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर सेंड ओटीपी करायचं। आता जर तुम्ही जो नंबर दिलेला आहे तो आधारला लिंक असेल तरच इथे ओटीपी येणार आहे। जर आधारला लिंक नसेल नंबर तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। आपण मागच्या व्हिडिओमध्ये कारण बघितलेले होते। आधार नंबर टाकल्यानंतर ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या फोनवरती जो ओटीपी येईल तो तिथे सबमिट करायचा। त्या ठिकाणी तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। मग आता आहे इथे आलेला नोंदणी अर्ज, त्यामध्ये काय दिलेलं आहे तर महिलेच्या आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव इन इंग्लिश, त्यामध्ये पूर्ण नाव जे आहे आधारवरती ते इंग्लिश जी स्पेलिंग असणार आहे त्यानुसार एक ना एक शब्द तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे। त्यानंतर वडील किंवा पतीचे नाव, आता जर महिला अविवाहित असेल तर तुम्ही वडिलांचं नाव टाकायचं आणि जर विवाहित असेल तर त्या ठिकाणी पतीचं नाव टाकायचं आहे। त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले असतील। त्यानंतर आहे
महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, जर अविवाहित असेल तर लग्नापूर्वीचं नाव टाकायचं, अन्यथा गरज नाही. नाहीतर वडिलांचं तुमच्या जे काही पती आहेत त्यांचे नाव तुम्ही टाकू शकता. वैवाहिक स्थिती तुम्हाला विचारली जाईल, तुम्ही अविवाहित आहे का विवाहित आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपण महाराष्ट्रात जन्माला आहात का, तर बघा तुमचा जर जन्म महाराष्ट्रात झाला असेल तर होय करायचं, नसेल झाला तर मग कोणत्या राज्यात झालेला आहे त्यावरती ते ऑप्शन येईल, त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर जन्मतारीख, दिनांक, महिना, वर्ष दे. आधार कार्डवरती तुमचा जो जन्मदिनांक असेल तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपण समोर आल्यानंतर बघा आधार कार्डानुसार अर्जदाराचा पत्ता, महाराष्ट्राचा संपर्क पत्ता आणि इतर माहिती. आता अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जो आहे आधार कार्डनुसार तुम्हाला फिल करायचा आहे. जिल्हा कोणता आहे, महानगरपालिका, नगरपंचायत कोणती आहे जवळपास ते. त्यानंतर नसेल तर लागू नाही असा ऑप्शन येईल. त्यानंतर तालुका आहे. त्यानंतर बघा त्या ठिकाणी मोबाईल नंबर सुद्धा पुन्हा एकदा अपलोड करायचा आहे. आणि बघा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का असं विचारलं जाईल. जर घेत असाल तर होय करा, नसेल घेत तर तुम्ही नाही करू शकता. नंतर बघा त्यानंतर आहे योजनेचं नाव. जर तुम्ही घेत असाल, आता ज्या महिला लाभ घेत आहेत ऑलरेडी त्यांनी जर होय केलं तर तुमच्या समोर पुन्हा असे दोन ऑप्शन येतील. योजनेचं नाव काय आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या योजनेचा त्या ठिकाणी अगोदर लाभ घेत आहात, आणि जर घेत असाल तर ते किती रुपये घेत आहात ते सुद्धा या ठिकाणी सबमिट करायचं आहे. आता बघा या ठिकाणी मागील व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की 1,500च्या वरती जर तुम्ही अदर दुसऱ्या योजनेच्या मार्फत 1,500पेक्षा जास्त रक्कम ऑलरेडी तुम्हाला मंथली येत असेल तर तुम्ही या माझी लाडकी बहीण योजनेकरिता अपात्र असणार आहात. त्यानंतर आहे अर्जदाराचं बँक खातं असलेल्या बँकेचा तपशील. आता बघा बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे, कोणत्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे. या ठिकाणी तुम्हाला सेव्हिंग अकाउंट तुमचं वैयक्तिक अकाउंट द्यायचं आहे, जॉईंट अकाउंट द्यायचं नाही. तर बघा बँकेचं पूर्ण नाव टाकायचं, त्यानंतर बँक खाते क्रमांक टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर बँक खातेधारकाचं नाव आणि बँक खाते क्रमांकाची पुष्टी. म्हणजे काय तर बघा या ठिकाणी तुम्ही बँकेचा जे पासबुक तुमच्याकडे असेल त्यावरती तुमचं पूर्ण नाव जे आहे बँक पासबुकवरती ते नाव या ठिकाणी इंग्लिशमध्ये अपलोड करा. बँक खाते क्रमांक म्हणजे तुमचा अकाउंट नंबर टाका, IFSC कोड असतो बँकेचा तो टाका. त्यानंतर बँक खातेधारकाचं नाव म्हणजे तुमचं स्वतःचं नाव कसं आहे ते त्या ठिकाणी टाकायचं आहे. अगोदर आपल्याला बँकेचं पूर्ण नाव आणि नंतर आपलं नाव आहे, नंतर बँक खाते क्रमांक, आणि मग नंतर ते सगळं झाल्यानंतर बघा तुमच्या समोर त्या ठिकाणी असा ऑप्शन येईल की आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का. मित्रांनो आता बँक खाते जर आधारला जोडलेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी होय नाहीचं ऑप्शन आहे, ते क्लिक करून त्या ठिकाणी होय किंवा नाही करायचं आहे. मग त्यानंतर खाली उल्लेख केलेल्या सर्व कागदपत्र अपलोड करा. आता सगळा फॉर्म आपला फिल करणं झालेला आहे, एकदा पुन्हा चेक करा आणि नंतर बघा खाली जे कागदपत्र सांगितलेले आहेत ते अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये आहे आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मित्रांनो 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र, यापैकी कोणतंही एक. आता तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही अपलोड करायचं आहे. त्यामध्ये त्यांनी साईज सांगितलेली आहे, त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर बघा अपलोड करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तर या ठिकाणी मागील पण आपल्याला फोटो आणि समोरचा फोटो, रेशन कार्ड जर असेल तर मागचा आणि समोरचा. मागच्या वेळेला काही जणांचे अर्ज त्यामुळेच रिजेक्ट झालेले आहेत. तर बघा तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का, जे असेल त्यावरती होय करा, आणि रेशन कार्ड असेल तर ते अपलोड करा. अर्जदाराचा फोटो, आता तुमचा फोटो सुद्धा या ठिकाणी अपलोड करायचा आहे. अर्जदाराचं हमीपत्र हस्ताक्षर करून अपलोड करा. आता बघा हमीपत्रावरती जर तुम्ही खुणा केलेला नसेल तर तुमचा फॉर्म जो आहे रिजेक्ट झालेला आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्जदाराचं जे हमीपत्र आहे आता तुमच्या समोर या फोटोमध्ये दिसत असेल, सगळ्या खुणा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. तुम्हाला तुमची सिग्नेचर करायची आहे, जेणेकरून तुमचा फॉर्म जो आहे रिजेक्ट व्हायला नको, अंडर रिव्ह्यू मध्ये जाऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी अप्रूव्ह व्हायला हवा. तर अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस असणार आहे. आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी खाली ऑप्शन दिसत असेल सेव्ह ॲज ड्राफ्ट किंवा सबमिट, तर सबमिटवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमचा फॉर्म सबमिट होईल. आणि त्यानंतर मग तुमचा जो आपण स्टार्टिंगला जो मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे तो टाकून तुम्ही नंतर ते चेक करू शकता वारंवार की पेंडिंग आहे की नक्की अंडर रिव्ह्यू मध्ये गेलेला आहे की अप्रूव्ह झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म जो आहे फिल करायचा आहे ऑनलाईन वेबसाईटवरती. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि तुमच्या भगिनी ज्या असतील कुणी घरात त्यांच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू सो मच.